नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर होय मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या त्या एका प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला आज आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला देणार आहे। तर मित्रांनो, सर्वांना जाणून घ्यायचे आपले बॅनर हे कशा प्रकारे आपण एचडी करतोय, त्यामागचं रहस्य नक्की काय आहे ते आज तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचे, कारण या व्हिडिओत संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की आपला जो ब्लर बॅनर आहे, आपण जो बॅनर बनवतो त्यामध्ये आपण कोणतेही फोटो आपण घेत असतो, आपल्याला समोरून मिळत असतात, ते फोटो आपण आहे अशी यूज करतो, तेव्हा त्याची क्वालिटी कमी होती। मग ती क्वालिटी कमी झाल्यानंतर आपण डिझाईन बनवली की त्याच्यानंतर देखील ती क्वालिटी आहे अशी राहते। तर ती क्वालिटी कशी वाढवायची, म्हणजेच तो बॅनर एचडी मध्ये कसा करायचा, त्या व्यक्तीचं फेस हे क्लिअर कसं करायचं, ते संपूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे। त्यासाठी मित्रांनो नक्कीच या व्हिडिओला लाईक करून ठेवा। जर तुम्ही चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा। या व्हिडिओला लाईक तर तुम्ही केलंच असेल, छानशी कमेंट देखील करायला विसरू नका। तर मित्रांनो भरपूर असे मार्केटमध्ये ॲप्लिकेशन्स आहेत, वेबसाईट पण आहेत, टेलिग्रामला काही बॉट्स पण आहेत, जे की आपले फोटो एचडी स्वरूपात करून देतात। तर मित्रांनो सर्वप्रथम टेलिग्रामला एक बॉट आहे, एक चॅनल आपण म्हणू शकतो किंवा बॉट म्हणू शकतो। त्या बॉटचा यूज करून आपण आपला फोटो एनहान्स करू शकतो, म्हणजेच एचडी मध्ये तो आपण कन्वर्ट करू शकतो। जे की आपण बॅनर मध्ये फोटो यूज करतो ते पूर्ण क्लिअर होऊन जाणार। त्याच प्रकारे ऑनलाईन वेबसाईट देखील आहे, ज्यावर आपण फोटो आपलं एनहान्स करू शकतो। त्याच प्रकारे मोबाईल मध्ये ॲप्लिकेशन देखील आहे, जे की मी यूज करतो। मित्रांनो मी पर्सनली सांगायचं झालं तर टेलिग्रामचा जो बॉट आहे तो आणि आपले ॲप्लिकेशन देखील, ह्या अशा दोन गोष्टी मी पर्सनली यूज करतो। तर मित्रांनो तुम्हाला टेलिग्रामचा चॅनल सांगितला, ऑनलाईन वेबसाईट देखील सांगितली, ती वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पाहायला मिळेल। ते बॉटची लिंक आपल्या टेलिग्रामवरती तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल। त्याच प्रकारे ॲप्लिकेशन सांगायचं झालं तर मार्केटमध्ये भरपूर ॲप्लिकेशन आहेत, त्यामध्ये रेमिनी ॲप्लिकेशन देखील बहुचर्चित आहे। या ॲप्लिकेशनचा यूज करून आपण आपलं जे बॅनर आहे तो एचडी करू शकतो। त्याच प्रकारे फोटोफिक्स या नावाचं देखील एक ॲप्लिकेशन आहे। हे ॲप्लिकेशन मध्ये आपण आपला जो बॅनर आहे तो एचडी स्वरूपात करतो। टोटली जे आपण म्हणू शकतो ओव्हरऑल पूर्ण बॅनर, एक कानाकोपरा अशा संपूर्ण बॅनर मध्ये जे काही आपण यूज केलेलं आहे ते पूर्ण क्लिअर होतं, एकदम एचडी क्वालिटी मध्ये या ॲप्लिकेशन मध्ये आपल्याला आउटपुट भेटतं। ते ॲप्लिकेशन फोटोफिक्स या नावाचं आहे, तुम्हाला प्ले स्टोअरला पण नक्कीच मिळेल। फ्री मध्ये ॲप्लिकेशन आहे, त्याच्यात तुम्ही परचेस देखील करू शकताय असं त्यात दिलेलं आहे। पण जर तुम्ही फ्री मध्ये यूज करत असाल तर नक्कीच तुम्ही फ्री मध्ये यूज करा, त्याचं पेड व्हर्जन पण नक्कीच त्यांनी दिलेलं आहे। तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो ते ॲप्लिकेशन कशा प्रकारे यूज करायचं। तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय आपण हे फोटोफिक्स नावाचं ॲप्लिकेशन चालू केले आहे। तर हे ॲप्लिकेशन कशा प्रकारे आहे हे तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे। तर हे चालू केल्यानंतर तुम्हाला जसं की मी व्हिडिओत सांगितलेलं आहे की त्याचे पेड व्हर्जन देखील आपल्याला पाहायला मिळतात। तर ते क्रॉसवरती क्लिक करायचं, आपण काय पेड व्हर्जन वापरणार नाही आहे। अशा प्रकारे काही जाहिरात वगैरे लागते, इथे आपल्याला चालूत गेम वगैरे खेळायला मिळतात, पण वेळ न घालवता आपण स्किप करू। स्किप केल्यानंतर आता इथे तुम्ही डिझाईन बघू शकता, आपण व्हिडिओ दिलेली देखील आहे। हा बॅनर आपण इथे आता तुम्हाला एनहान्स करून दाखवतो, फोटो एचडी मध्ये करून दाखवतो। इथे पुन्हा जाहिरात लागलेली आहे, ती जाहिरात लागल्यानंतर परत स्किप करू।
त्याच्यानंतर इथं आपल्याला 4 ऑप्शन भेटतात, एन्हान्स, एन्हान्स प्लस, एन्हान्स प्रो आणि फिक्स ब्लर. तर हे अशा प्रकारे आपल्याला जे यूज करायचे ते आपण यूज करू शकतो. आता इथे मी फक्त एन्हान्स करतो. त्याच्यानंतर जर प्रीमियम असेल तर डायरेक्टली आपला फोटो HD मध्ये होतं. जर फ्री असेल तर वॉच ॲड आपल्याला चेहरा पाहतो. त्याच्यानंतर ह्याला स्किप करू. स्किप केल्यानंतर इथं आपल्याला थोडा वेळ वाट बघायला लागते. इथं थोडा वेळ घालवल्यानंतर इथे तुम्ही बघू शकताय हे बिफोर आफ्टर फोटोची क्वालिटी देखील तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे वाढलेली आहे. इथे बैलांचा देखील फोटो तुम्ही बघू शकताय. हे आहे आधीचं बिफोर फोटो. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ब्लर आहे. हे असं ब्लर फोटो आपण फिक्स करू शकतो. तुम्ही नक्कीच पाहिलं असेल ॲप्लिकेशन फोटो फिक्स नावाचं कशा प्रकारे यूज करायचं. तर मित्रांनो, हे व्हिडिओ कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. या व्हिडिओला अजून देखील लाईक केलं नसेल तर नक्कीच मित्रांनो लाईक करा, कारण तुमच्याच माहितीसाठी, तुम्हाला एडिटिंगसाठी सोप्या स्वरूपात आपण व्हिडिओ घेऊन येत असतो. तर अजून देखील मित्रांनो आपल्या या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा. अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच या व्हिडिओला छानशी कमेंट देखील करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.